माझ्या धीराची बायको हे जग सोडून गेली होती. माझा धीर एकटाच पडला होता, पण रात्री ते कोणासोबत तरी बोलायचे आणि वेगवेगळे आवाज त्यांच्या रूममध्ये येत होते. कोणीतरी बाई त्यांच्याशी बोलत आहे, तिच्या त्या हसण्याच्या आवाजाने तर माझे कान दुखायला लागले. म्हणून मी एका रात्री धीराच्या रूममध्ये लपून बसले. पाहिलं तर माझा नवराच. माझं आणि नितीनचं नवीनच लग्न झालेलं. आमच्या दोघांचं लग्न लव्ह मॅरेज होतं. त्याच्या घरचेही श्रीमंत होते आणि माझ्याही. नितीन कामानिमित्त दिल्लीला होता. माझा तर जन्मच दिल्लीमध्ये झाला होता. नितीनला मी जवळजवळ 5 वर्ष ओळखत होते. तो माझ्याशी खूप लॉयल होता. मला काटा टोचला तरी पहिलं त्याच्या डोळ्यात पाणी येत असायचं. माझं आणि नितीनचं लग्न खूप मोठ्या जल्लोषात करण्यात आलं. नितीनने सांगितल्याप्रमाणे लग्नानंतर 16वीची पूजा होईपर्यंत आपल्याला गावी राहावं लागेल. मीही होकार दिला, कारण 2-3 दिवसांचा तर प्रश्न होता. आम्ही सगळे नितीनच्या गावी गेलो. नितीनचं घर खूप सुंदर होतं. अगदी राजवाड्यापेक्षाही कमी नव्हतं. त्याचे आजोबा आणि माझे सासरे दोघे त्या गावचे सरपंच होते आणि आता माझा दीर नितेश या गावचा सरपंच होता. मला नितीनचे घर खूपच आवडलं. चारी बाजूने कंपाऊंड, नोकर-चाकर आणि माझा दीर त्यांचा तो गावातील रुबाब. लोक त्यांना जी इज्जत देत होते ते पाहून मला खूप आनंद झाला. मी एक इज्जतदार घरात सून म्हणून आले. गावातील सर्व लोकांनी माझं खूप जल्लोषाने स्वागतही केलं. बऱ्यापैकी माझ्या कानावरती तर असेही आवाज येत होते, नवीन सरपंचबाई आल्यात. मला खूप छान वाटत होतं. त्या दिवशी मला खूप थकायला झालं, कारण प्रवास खूप झाला होता. नितीनला मी म्हणाले, मी आराम करते. नितीनही म्हणाला, हो जेवण कर आणि आराम करायला रूममध्ये जा. मी जेवण करून माझ्या रूममध्ये झोपले. मी लवकर झोपल्यामुळे माझी झोप बऱ्यापैकी झाली होती. मला कोणीतरी ओरडल्याचा आवाज येत होता. कोणी मुलगी ओरडते असं वाटत होतं. नितीनला जागं करण्याचा प्रयत्न केला, पण तो कुंभकर्णासारखा झोपला होता. मला खूप भीती वाटू लागली, कारण मी गावाकडे पहिल्यांदाच राहत होते. माझ्या रूमच्या बाहेर जायचा धडाही होत नव्हता. नक्की कोणाचा आवाज येतोय हे पाहायला. मी नितीनला घट्ट मिठी मारली आणि पुन्हा झोपून घेतलं. मला सकाळी एवढी गाढ आणि शांत झोप लागली होती की मला जागच आली नाही. नितीनने मला आवाज देऊन उठवलं. मला नितीनला रात्री झालेला प्रकार सांगायचा होता, पण तेवढ्यात एक मोलकरीण येते आणि बोलते, ताईसाहेब तुम्हाला लवकर तयार व्हायला सांगितले. गावातील लोकांसाठी पंगत ठेवली. तुमच्या हाताने गावातील लोकांना वस्तू वाटप करायच्या आहेत. मीही ऐकून खूप खुश झाले. मी विचार केला, कदाचित रात्री मला भास झाला असावा. मी तडक उठले आणि आवरायला घेतलं. नितीननेही माझ्या आवडीचा ड्रेस घातला होता. आम्ही दोघांनी मॅचिंग कपडे घातले होते. मी खाली गेले. माझ्या मोठ्या दिराने लांबूनच पाहिलं की म्हणाला, नितीन घरची लाज राखलीस. मला खरंच तू खूप छान सून दिलीस बघ. माग तुला हवं ते आज. नितीन आणि मी दोघे एकमेकांकडे पाहून हसत होतो. नितीनही म्हणाला, एवढी सुंदर मुलगी आमच्या गावात कुठेच नाही. मी दरवाजा बाहेर आले आणि पाहिलं तर गावातील स्त्रिया, पुरुष, लहान मुले सर्व आले होते. माझा मोठा दीर सर्वांना सांगत होता की ही आमच्या सुनबाई, आजपासून या गावच्या मालकीण. सर्वांनी टाळ्या वाजवल्या, पण मी पाहिलं गावातील मोठ्या मुली, ज्या की लग्नाच्या वयाच्या, त्यांनी तोंड पाडलं होतं. त्या तोंड मोडत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरती कोणताही आनंद दिसत नव्हता. मी नितीनला म्हणाले, नितीन या मुली का एवढ्या शांत आहेत? नितीनने माझ्या त्या प्रश्नावरती दुर्लक्ष केलं. सगळ्या गावातील लोक जेवण करून घरी गेले. माझ्या मोठ्या दिराने मला बोलावून घेतलं आणि म्हणाले, बोला सुनबाई तुम्हाला काय हवंय आमच्याकडून? सुनमुख म्हणून मी म्हणाले, मला काही नको. त्यांनी माझ्यासाठी पैशाचा एक बंडल हातावरती ठेवला आणि म्हणाले, आज आम्हाला तुमच्या हातचं काहीतरी खाऊ घाला. मी हो म्हणाले. तिथून रूममध्ये चेंज करण्यासाठी गेले. नितीनला मी लांबूनच खुणवलं. नितीन माझ्याकडे आला आणि माझ्यावरती मोठ्या आवाजात ओरडला, मला असं सारखं बोलावू नकोस. आपण गावात आहोत हे विसरू नको. त्याने माझं बोलणं ऐकूनही घेतलं नाही. माझा पूर्ण दिवस कोणी आले गेले हे पाहण्यातच गेला. नितीन त्या दिवसभरात एकदाही माझ्याकडे पाहायलाही आला नाही. तुला जमतंय का सर्व? कारण मला ही लोकं हँडल होत नव्हती. मला गावची सवय नव्हती. मला वाटायचं AC चालू करून रूममध्ये बसावं. मी संध्याकाळी देवासमोर दिवा लावला. सर्वांसाठी गोड जेवण बनवलं. पण नितीन माझ्या डोक्यात गेला होता. मला त्याचा राग आला होता. मी त्याच्याशी बोलत नव्हते. सर्वांना जेवण देऊन मी जेवण करायला स्वतःला ताट करून लागले. माझ्याकडे घरातील सगळ्या मोलकरणी पाहू लागल्या. मी म्हणाले, काय झालं? त्या मला काहीच बोलल्या नाहीत. मी माझं ताट टेबलवरती ठेवलं. मी खुर्चीवरती बसणारच होते की मला मोठ्या दिराने आवाज दिला, सुनबाई तुम्ही जेवण करायला बसता की काय? मी हो म्हणाले. नितीनने आपल्या घरच्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या दिसत नाहीत. तुम्ही आमच्या दोघांचं जेवण झाल्यानंतरच बसायचं. आम्हाला काय हवं नको ते कोण पाहणार?
मीही ठीक आहे म्हणाले. मी किचनमध्ये गेले तर मोलकरणी त्या म्हणाल्या मोठ्या ताईसुद्धा यांचं जेवण झाल्यानंतरच जेवायच्या. मला तर आश्चर्य या गोष्टीचं वाटलं. नितीनने माझ्याशिवाय जेवण करून घेतलं. माझ्या डोळ्यात अश्रू येत होते. मी जेवण न करता रूममध्ये झोपायला गेले. नितीन मित्रांकडे गेला. नितीन त्याच्या गावातील मित्रांशी गप्पा मारून केव्हा आला मला माहीतही नव्हतं. कारण मला गाढ झोप लागलेली. नितीन आल्यानंतर तो माझ्या अंगाला स्पर्श करू लागला. निशा इकडे तोंड कर. मी नाही म्हणाले. तो माझ्यावरती जबरदस्ती करू लागला. मी म्हणाले नितीन डोक्यावरती पडल्यास की काय तू? तो मला म्हणाला मग प्रेमाने नाही तर असं. मी म्हणाले अरे थांब तरी. तू दिवसभरात माझ्याशी कसा वागलास बघ. तो म्हणाला आपण गावी आहोत त्यामुळे, बाकी काही नाही ग निशा. तू आधी जवळ ये. मी हे सगळं विसरून जवळ गेले. मला त्याच्या तोंडाचा दारूचा वास येत होता. मी पुन्हा पाठीमागे झाले. मी म्हणाले नितीन तू दारू प्यायलास? तो म्हणाला अगं ती दारू नाही बाई, बियर आहे. बियर म्हणतात त्याला. त्याने काही नाही होत. मी म्हणाले हे मला चालणार नाही. तो म्हणाला जुने मित्र ते ऐकतात का गावठी साले. बरं सॉरी, पुन्हा नाही होणार असं. पुन्हा त्याने मला जवळ घेतलं. मी त्याला घट्ट मिठी मारली. मी म्हणाले आपण दिल्लीला कधी जायचं? तो म्हणाला 2 दिवसानंतर. मी म्हणाले ठीक आहे. नितीन आणि माझी सुंदर अशी पहिली रात्र. दोघांना झोप केव्हा लागली समजलेच नाही. रात्री पुन्हा मला तसाच कुणीतरी ओरडल्याचा आवाज कानावरती पडला. अगदी कोणी मुलगी आक्रोश करते. मी तडक उठून बसले. आता मात्र मला समजलं होतं इथे नक्कीच काहीतरी आहे. कारण मला भूतांची खूप भीती वाटत होती. खरंच भूतं तर नसतील ना इथे? मी नितीनला जागं केलं. तो म्हणाला कसला आवाज? मला तर कसला आवाज येत नाही. गप झोप, तुला भास होत असेल. मी पुन्हा तेच केलं. त्याला मिठी मारली आणि झोपले. सकाळी उठून कामं आवरली. जेवण करायला बसलो. मोठा धीर म्हणाला नितीन तू दिल्लीला गेला तरी चालेल आता. इथली कामे झालीत. मी जेवणाचे ताट बाजूला केलं. मला म्हणाले सुनबाई आज जेवण लवकर आवरलं? मी म्हणाले हो, मला पण बॅग आवरायची. पुन्हा उशीर होईल. माझा मोठा धीर म्हणाला तू कुठे चाललीस? नितीन एकटाच जाणार आहेस. तू त्याच्यासोबत नाही जाणार. आपल्या घरातील बायका घरातून बाहेर नाही निघत. माझा एवढा संताप वाढला. मी नितीनकडे पाहिलं. नितीन चक्क स्वतःच्या भावाला म्हणाला दादा मी तिला सांगायचं विसरलो. नितीनचं हे बोलणं ऐकून तर थोड्या वेळासाठी मला चक्कर आल्यासारखंच झालं. कारण तो मला म्हणाला होता की पूजा झाली की आपण दिल्लीला जायचं. मी रूममध्ये गेले. मोठ्याने रडू लागले. तो बॅग घ्यायला रूममध्ये आला. मी म्हणाले मी इथे राहू शकत नाही. एकतर रात्री ते आवाज, मला या घरात दम निघणार नाही. मला तुझ्यासोबत यायचे. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तो सरळ म्हणाला मला दादाच्या पुढे नाही जाता येत. आता राहा तू इथे. थोड्या दिवसात मी दादाशी बोलतो. पण आता लगेच नाही. मला नाईलाजाने गप्प बसावं लागले. मी म्हणाले रात्री मी एकटी कशी झोपू? तो म्हणाला तुझ्याजवळ एक मोलकरीण झोपेल म्हणजे तुला भीती वाटणार नाही. मी ठीक आहे म्हणाले. पण मला इथे गोंधळल्यासारखं होत होतं. कारण या घरात मी आणि माझा दीर, ते मला सुनबाई जरी बोलत असले तरी मला हे काही योग्य वाटत नव्हतं. त्याच रात्री एक मोलकरीण माझ्या रूममध्ये झोपायला आली. तिने तिचा बिछाना खाली अंतरला. ती असूनही मला भीती वाटत होती. नितीनची खूप आठवण येत होती. आजही काळोखाची रात झाली. पुन्हा आवाज येऊ लागला. मी मोलकरणीला विचारलं. ती म्हणाली नाही मला नाही कसला आवाज येत. पण मी पाहत होते तीही जसा आवाज येईल तशी या अंगावरून त्या अंगावरती व्हायची. मला समजलं होतं ही खोटं बोलते ते. भूतांवरती माझाही विश्वास नव्हता. म्हणून मी बाहेर जाऊन पाहायचा विचार केला. एकदाच पाहू देत तरी असा आवाज कुठून येतोय म्हणून मी बाहेर गेले. तर तो आवाज तर वरच्याच रूममधून येत होता. वरती तर माझ्या मोठ्या दिराची रूम होती. मी दरवाजापाशी गेले आणि कान दिले तर एक मुलगी रडत होती. सोडा साहेब मला. मला घरी जाऊ द्यात अशी म्हणत होती. मला समजलं होतं माझा दीर दिसतो तसा नाही. तो तर खूप नीच माणूस आहे. दिवसा खूप कर्तव्यदक्ष आणि रात्री हे घाणेरडे कृत्य. नितीनला फोन करून झाला प्रकार मी सांगितला. तो म्हणाला मलाही माहीत आहे. तूही गप्प बस. तोंडातून आवाज काढू नकोस. दादाला पहिल्यापासूनच त्याच्यावरती कोणी हक्क दाखवलेला आवडत नाही. तो कधीच कोणाचं ऐकत नाही. स्वतःच्या बायकोचंही नाही ऐकलं तर तुझं काय ऐकणार? तो तुझा जीव घेईल. समजलं? त्यामुळे तू गप्प बस. नितीनला वाटलं मी त्याच्या अशा बोलण्याला घाबरेल. पण नाही. मी दुसऱ्या दिवशी प्लॅन केला. याची पोल खोलायचीच आणि सबूतही मिळवायचा. त्यांच्या रूममध्ये ते झोपायला यायच्या आधीच मी त्यांच्या रूममध्ये येऊन लपून बसले होते. माझा मोबाईल घेऊन. मला त्या अंधारात दम भरत होता. श्वास घ्यायला त्रास होत होता. तरी मी तशीच आवाज न करता लपून बसले. रात्रीचा 1:30 वाजल्याच्या दरम्यान एका नोकराने त्यांना दारूचा ग्लास आणून दिला. अगदी भरूनही. दुसरा नोकर एका मुलीला घेऊन आला होता. जी मुलगी गावातीलच होती. ती रडत होती साहेब नको, साहेब नको. तिच्या त्या ओरडण्याने माझ्या पोटात गोळा येत होता. मी माझा फोनचा कॅमेरा चालू केला. ती म्हणू लागली साहेब मी तुमच्या मुलीसारखे आहे. सोडा मला. माझा धीर म्हणाला नीट तयार झालीस तर पैसे घेऊन जाशील. नाहीतर लाथाबुक्क्या घेऊन जाशील. त्याचे हे बोलणे ऐकून माझा पारा खूप चढला होता. पण मी स्वतःवरती कंट्रोल केलं. माझ्या दिराने सिगारेट पेटवली.
त्या मुलीच्या केसाला पकडलं आणि स्वतःच्या तोंडाजवळ तिचं तोंड घेऊन तिला तयार व्हायला भाग पाडत होता. पण ती ऐकत नव्हती. ती गावाकडची एक सुसंस्कृत मुलगी होती. ती तयार होत नव्हती. त्यांनी ती सिगारेट तिच्या तोंडावरती चिकटवली. तिच्या तोंडातून रडण्याचा आवाज निघाला. तोच माझ्याही तोंडातून निघाला. माझ्या दिराला काही समजना तेवढ्यातच मी अंधारातून दरवाजा उघडला आणि घराच्या बाहेर झाडाझुडपात लपले. रस्त्याच्या कडेला गेले. गावातील सगळे मला ओळखत होते. नोकरही मला शोधत होते. मला एका व्यक्तीने स्टँडजवळ आणून सोडलं. मी दिल्लीला आले. घडला प्रकार माझ्या वडिलांना सांगितला. माझ्या वडिलांचे मित्र कमिशनर होते. त्याने लगेच दखल घेतली. माझ्या दिराला, माझ्या नवऱ्यालाही अटक केली. मला समजलं मी खूप चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केलं होतं. गावातील मुली मात्र आज खूप आनंदी होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळं चैतन्य दिसत होतं. मला माझ्या संसारापेक्षा त्या मुलींचा आत्मसन्मान महत्त्वाचा वाटला. तर मित्रांनो, आशा करते आजची ही छोटीशी आणि खूप बोध देणारी अशी कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.